नमस्कार. आपण नेहमी ऐकतो की डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या चुकीमुळे रुग्णाला त्रास झाला. पण कधी असा विचार केला आहे का की ह्यामध्ये रुग्णाची स्वतःची पण काही जबाबदारी असू शकते? हो. आणि आज आपण अशाच एका फार महत्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर बोलणार आहोत, जिथे रुग्णाच्या चुकांचाही विचार केला जातो. तर मग खरा प्रश्न हा आहे, एखादं ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट फेल झालं तर त्याचा सगळा दोष डॉक्टरांवरच टाकायचा का, की रुग्णाची पण काही भूमिका असते यात? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. तर आजच्या या भागात आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मेडिकल ट्रीटमेंटमध्ये जबाबदारी नक्की कोणाची असते. मग आपण अंशदायी निष्काळजीपणा म्हणजे कॉन्ट्रिब्युटरी नेग्लिजन्स ही किचकट वाटणारी पण सोपी संकल्पना समजून घेऊ. रुग्णांकडून कोणत्या चुका होतात, त्याचा त्यांच्या नुकसान भरपाईवर काय परिणाम होतो हे सुद्धा बघू. आणि हो, हे सगळं एका खऱ्या केस स्टडीच्या मदतीने समजून घेऊया, म्हणजे विषय एकदम स्पष्ट होईल. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, उपचारांमधली जबाबदारी. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे काही आपण दुकानातून विकत घेतो अशी वस्तू नाहीये. हे ना, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं एक विश्वासाचं नातं आहे. आणि याच नात्याचा पाया आहे सहकार्य. बघा, डॉक्टर कितीही हुशार असोत, त्यांची ट्रीटमेंट कितीही चांगली असो, पण जर रुग्णानेच सहकार्य केलं नाही, दिलेले सल्ले पाळले नाहीत, तर मग चांगला रिझल्ट कसा मिळणार, नाही का? म्हणजे यश हे दोघांच्या टीमवर्कवर अवलंबून असतं. आता आपण येऊया त्या महत्वाच्या शब्दाकडे, ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. एक अशी कायदेशीर संकल्पना जी डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्याही जबाबदारीचं मोजमाप करते. याला कायद्याच्या भाषेत म्हणतात अंशदायी निष्काळजीपणा. इंग्रजीत याला कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स असं म्हणतात. आता हा शब्द ऐकून घाबरू नका, याची व्याख्या अगदी सोपी आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या रुग्णाला जे नुकसान होतं ना, त्यासाठी तो स्वतःच अंशतः किंवा पूर्णपणे जबाबदार असतो. का? कारण त्याने स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर झालेल्या नुकसानीला रुग्ण स्वतःच हातभार लावतो. ठीक आहे. मग प्रश्न पडतो की रुग्णाच्या कोणत्या चुकांना निष्काळजीपणा म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय काय यात मोडतं. चला काही नेहमीच्या चुका बघूया ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकतं. यात काही गोष्टी अगदी सरळ आहेत, जसं की डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य न पाळणं किंवा आराम न करणं, किंवा मग औषधं वेळेवर न घेणं किंवा अर्धवट सोडून देणं. डॉक्टरांनी जर काही धोक्याची सूचना दिली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे डॉक्टर सांगत असताना की थांबा, तुमची ट्रीटमेंट पूर्ण नाही झाली, तरीही हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेणं. ह्याला डामा म्हणतात, म्हणजे डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस. बरं, आता ह्या सगळ्या चुकांचा परिणाम काय होतो? तर याचा थेट आणि सगळ्यात मोठा परिणाम होतो तो म्हणजे नुकसान भरपाईवर. हो, जर कोर्टात रुग्णाचा निष्काळजीपणा सिद्ध झाला तर त्याचे आर्थिक परिणाम खूप मोठे असू शकतात. इथे बघा, हे गणित अगदी सोपं आहे. जर चूक फक्त डॉक्टरची असेल तर रुग्णाला पूर्ण नुकसान भरपाई मिळते. पण जर असं सिद्ध झालं की या नुकसानीला रुग्णसुद्धा जबाबदार आहे, मग त्याची चूक थोडी असो वा जास्त, तर मात्र नुकसान भरपाईची रक्कम कमी होते आणि काही केसमध्ये तर ती शून्यसुद्धा होऊ शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रुग्णाने निष्काळजीपणा केला आहे हे सांगून भागत नाही. ते कोर्टात सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टरांची असते. त्यांना ठोस पुरावे द्यावे लागतात की रुग्णाच्या चुकीमुळेच त्याचं नुकसान झालं किंवा वाढलं. ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक प्रत्यक्ष घडलेली केस पाहूया. ही केस आहे हंसराज विरुद्ध डॉक्टर के.एस. चुग. 2000 सालची ही केस आहे आणि या केसने ह्या विषयाला एक महत्त्वाचं वळण दिलं. या केसमध्ये काय झालं होतं ते बघा. एका रुग्णाची शस्त्रक्रिया झाली. ऑपरेशननंतर काय काळजी घ्यायची, काय नाही, याबद्दल डॉक्टरांनी त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं होतं. पण या रुग्णाने त्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मग काय, त्याची तब्येत सुधारण्याऐवजी अजूनच बिघडली. आणि गंमत म्हणजे यानंतर त्याने स्वतःच्या चुकीचा विचार न करता थेट डॉक्टरांवरच निष्काळजीपणाची केस टाकली. आता ह्यावर कोर्टाने जो निर्णय दिला तो खूप महत्त्वाचा आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की रुग्णाला जे नुकसान झालं आहे त्यात त्याच्या स्वतःच्या कृतींचा खूप मोठा वाटा आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. आणि मग ह्या निर्णयाचा परिणाम काय झाला? सरळ आहे. कोर्टाने डॉक्टरची जबाबदारी कमी केली आणि रुग्णाला मिळणारी जी नुकसान भरपाई होती ती सुद्धा कमी केली.
या केसमुळे एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की आरोग्याची जबाबदारी ही एकट्या डॉक्टरची नसते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कुठल्या निष्कर्षावर येतो? तो अगदी सोपा आहे. आपलं आरोग्य ही एक भागीदारी आहे, एक पार्टनरशिप आहे. हे जे अंशदायी निष्काळजीपणाचं तत्व आहे ना, ते रुग्णाला उगाच दोषी ठरवण्यासाठी नाहीये, तर डॉक्टर आणि रुग्ण या दोघांच्या जबाबदारीत एक बॅलन्स, एक योग्य समतोल साधण्यासाठी आहे. कारण कोणत्याही उपचारांचं यश हे दोघांच्याही प्रयत्नांवर अवलंबून असतं आणि हे तत्व संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवतं. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण आपल्या आरोग्याकडे फक्त एक सेवा म्हणून बघतो, जी आपण पैसे देऊन विकत घेतो, की एक भागीदारी म्हणून बघतो, ज्यात आपली सुद्धा एक सक्रिय आणि तितकीच महत्त्वाची भूमिका आहे? यावर नक्की विचार करा.